इमारत उभी करायला लागले 50 कोटी रुपये, फर्निचरसाठी खर्च झाले 4.5 ते 5 कोटी रुपये, लिफ्ट सुरू व्हायला लागले 5 महिने। ही कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत मिनी मंत्रालयाची। पोस्ट ऑफिस जवळ असलेली जुनी इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने त्र्यंबक रोडवर जिल्हा परिषदेची अलिशान इमारत उभी करण्याचं तेव्हाच्या कारभाऱ्यांनी ठरवलं। इमारत बांधण्यासाठी सरकारनं टप्प्याटप्प्यानं जवळपास 50 कोटी रुपये दिले। ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद या इमारतीत स्थलांतरित होणं शक्यच नव्हतं, कारण ज्या दिवशी भूमिपूजन झालं तो त्यांच्या कार्यकाळाचा अखेरचा दिवस होता। त्यानंतर आजतागायत निवडणुका न झाल्यानं आपल्याच कार्यकाळात स्थलांतर व्हावं असं कुणा एका प्रशासकाला वाटलं। त्यानं बांधकाम विभाग 1च्या अभियंत्याला रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करून घेण्याचं फरमान सोडलं। तसं त्या अभियंत्यानंही ते पाळलं, पण अजूनपर्यंत काही इमारतीचे सगळेच्या सगळे मजले उभे राहिलेले नाही। अशा अर्धवट काम असलेल्या इमारतीतच 4-5 विभाग सोडले तर बाकी सगळे स्थलांतरित झाले। ज्यांनी रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करून घेण्याचं फरमान सोडलं होतं त्या प्रशासकाला मात्र स्थलांतराचं श्रेय काही मिळू शकलं नाही, कारण त्याआधीच त्यांच्या बदलीची ऑर्डर येऊन ठेपली होती। स्थलांतरित होण्याआधी इमारतीत जवळपास 4.5 ते 5 कोटींचं फर्निचर बनवण्यात आलं। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मुक्त हस्ते ही रक्कम देण्यात आली। स्थलांतर झालं गेल्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे आता कुठं 5 महिने झालेत, पण इमारत बांधायला 50 कोटी, फर्निचरला 5 कोटी अशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेऊनही लिफ्ट मात्र सुरू व्हायला 5 महिने लागले। मंगळवारी लिफ्ट सुरू झाली, तोपर्यंत मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना पायऱ्या चढूनच कार्यालयात जावं लागत होतं। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी मिळाली नसल्यानं लिफ्ट कालपर्यंत बंद होती असं सांगण्यात आलं। जर परवानग्याच नव्हत्या तर स्थलांतराची एवढी घाई का, हा खरा प्रश्न आहे।